श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। निवडणुकीचा धुराळा सध्या पाहायला मिळतोय। महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांची सर्वपक्षीय बैठक नुकतीच पार पडली। शहरातील इंदिरानगर परिसरात असलेल्या हॉटेल शहाजी पॅलेस येथे ही बैठक संपन्न झाली। या बैठकीस महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गट व इतर छोटे पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। या बैठकीला सर्वांनी निवडणुकीच्या प्रचाराविषयी आपापली मते व्यक्त केली। यावेळी पत्रकार परिषद घेण्यात आली। पत्रकारांना शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी अधिक माहिती दिली। ही बैठक या ठिकाणी संपन्न झाली। उमेदवार विजय करण्याचा निश्चय या बैठकीमध्ये झाला। प्रत्येकाने निवडणुकीच्या संदर्भातल्या काय सूचना असतील, प्रचाराच्या संदर्भातल्या काय सूचना असतील, प्रत्येकाने या ठिकाणी अतिशय मौल्यवान सूचना या ठिकाणी केलेल्या आहेत आणि त्याच्यावरती शिवसेना पक्षाकडनं, इंडिया आघाडीकडनं त्याच्यावरती अंमलबजावणी केली जाईल। मतदारांपर्यंत कसं जायचं आणि प्रचार कसा करायचा आणि मतदार कसे मतदानाच्या दिवशी बाहेर काढायचं, मतदान केंद्रापासून तर बूथ केंद्रापर्यंत ते निघण्याची जबाबदारी इंडिया आघाडीच्या प्रत्येक सदस्यांनी ती घेतली। अनेक मुद्दे आहेत, ते आताच बोलणं मला असं वाटतं उचित नाही होणार। निवडणुकीचा फॉर्म भरल्यानंतर आम्ही काय करणार आहोत सध्या तर आम्ही तेच सांगतोय आणि समोरचा उमेदवार कोण येतो त्याच्यावरती ते सगळ्या गोष्टी डिपेंड असतात। तसेच निवडणूक कशी लढवायची आणि प्रचारात कोणत्या अडचणी येऊ शकतात यावर देखील येथे चर्चा करण्यात आली। निवडणुकीचा विकास कामाचा लवकरच जाहीरनामा काढून जनतेसमोर सादर केला जाणार आहे, असं उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी सांगितलं। लोकसभा मतदारसंघात प्रश्न बरेच आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे प्रश्न आहेत। ग्रामीण भागातले प्रश्न वेगळे आहेत, शहरी भागातले प्रश्न वेगळे आहेत। त्याबाबत आमची सर्वांची आज चर्चा झाली आणि त्या हिशोबाने एक आपल्या लोकसभा मतदारसंघापुरता जाहीरनामा आम्ही काढणार आहोत आणि त्याच्यावर आम्ही चर्चा करणार आहोत। कुठल्या मुद्द्यांवर चर्चा झाली ते अजून आता सर्वांना सांगितलंय, प्रत्येकजण आपल्या आपल्या सूचना देणार आहेत, त्या सूचनेवर आम्ही जाहीरनामा तयार करणार आहोत। या बैठकीत लोकसभा उमेदवार राजाभाऊ वाजे यांना सर्वानुमते निवडून आणण्याचा निर्धार उपस्थितांच्या वतीनं करण्यात आला, असं देखील सांगण्यात आलं। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अजीज सय्यद।